हॉलचे सगळे डॉक्टर्स, तिथले सगळे हेल्थ वर्कर्स आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रेम, आशीर्वाद आणि शुभेच्छांमुळे आदरणीय पवारसाहेबांची तब्येत आधीपेक्षा खूप चांगली आहे. डॉक्टर्सही तिथे ब्रीफिंग करतायत. त्याच्यामुळे काही वेगळं मला काही सांगायची म्हणजे मला वाटत नाही मी काही बोलावं याच्यावर. पण तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे त्यांची आणि रुबी हॉलचे सगळे डॉक्टर आणि हेल्थ वर्कर्सचे मी मनपूर्वक आभार मानते की त्यांच्या सगळ्यांच्या मदतीने सहकार्याने आदरणीय पवारसाहेबांची तब्येत खूपच चांगली आहे. मला वाटतं 5 दिवसाचा का काहीतरी अँटीबायोटिक्सचा जो कोर्स असतो तो 5 दिवसाचा पूर्ण करावा असं मला वाटतं. त्याच्यामुळे सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार डीपीटीसीची बैठक झाली आहे. पहिल्यांदा तुम्ही आणि सुनेत्रा पवार हे कम अक्रॉस झाले. नाही वहिनी आणि मी आधी डीपीटीसीला अनेक वेळा एकत्र राहिलेलो आहोत. पण वहिनींवर ही खूप नवीन मोठी जबाबदारी आली आहे आणि म्हणजे असं एका डोळ्यात आनंद आणि एका डोळ्यात अश्रू अशी खरं तर माझी परिस्थिती आहे की एकीकडे वहिनी पालकमंत्री DCM झालंय ह्याचा आनंद आहे, पण दुसरीकडे दादा नसण्याचं दुःख हे अर्थातच आयुष्यभर राहील. कारण का ही प्रेमाची नाती असतात. त्याच्यामुळे टाईम हील्स असं लोक म्हणतात, पण काही नाती आणि अशी असतात की ते दुःख मनात आयुष्यभर अर्थातच राहील. कारण का दादाची जी जागा आहे, जी पोकळी आहे, जे नातं आमच्या सगळ्याच बहीण भावांसाठी आहे, त्याच्यापैकी दादा हा आमच्या बॅचमध्ये ह्या एवढ्या लहान वयात ज्या पद्धतीने दादा गेला, दादाचं वयही नव्हतं आणि असं दादा इतके वर्षात कधी असा थकलाय किंवा आजारी पडलाय असं कधीच झालेलं नाही. त्याच्यामुळे हा आमच्यासाठी म्हणजे आजही खरं वाटत नाही की दादा आपल्यात नाहीये. आणि शेवटी नियतीच्या मनात काय ज्या पद्धतीने रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन अगोदर पवार साहेबांचं सांगणं की यामध्ये घातपात नाहीये, नंतर रोहित पवार यांनी पुढे येऊन सांगणं की घातपात झालाय. मला असं वाटतं माननीय मुख्यमंत्र्यांचंही काल स्टेटमेंट आलेलं आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय की ह्याची सविस्तर इन्क्वायरी ते करतील आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं रोहितची अस्वस्थता साहजिक आहे आणि अर्थातच मुलांना असं वाटत असतं की अनेक प्रश्न ज्याची उत्तरं सापडत नाही आहेत. त्याच्यामुळे रोहितनी जे प्रश्न मांडले त्याची अस्वस्थता किंवा त्याला जे वाटतंय की का झालं, कसं झालं हे आपण वाचू शकलो असतो का, असे अनेक प्रश्न त्याच्या मनात आहेत. त्याच्यामुळे त्यांनी त्याची भावना अतिशय पारदर्शकपणे मांडली आणि त्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांचं काल स्टेटमेंट आलेलं आहे की याची सविस्तर ते माहिती घेतील आणि पारदर्शकपणे इन्क्वायरी होईल. त्याच्यामुळे आपण त्या इन्क्वायरीची वाट बघूया. प्रश्न म्हणजे खरं तर पवार कुटुंबियाकडनं काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. म्हणजे अजितदादांना खूप जवळचे मानत होते किंवा आहेत असं सातत्यानं सांगतात. त्यांचा या सगळ्या संदर्भामध्ये फार असं स्टँड पाहायला मिळत नाहीये. मला वाटतं ह्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही आहे. जे मी वर्तमानपत्रात वाचते, कुटुंबात आमच्या जी चर्चा झालेली आहे, आम्ही एक खूप अडचणीच्या काळातून आपलं कुटुंब हे चाललेलं आहे. त्याच्यामुळे एकमेकाला आधार देत आम्ही सगळे पुढे जातो. 12 तारखेला